मुलीनो, आता आपण जाऊया स्वाध्याय 4.1. पहिला प्रश्न आहे, एका वर्तुळाला एकूण किती स्पर्शिका काढता येतात हे तुम्हीच लिहायचं आहे. मोकळ्या जागा आहेत बघा. वर्तुळावरील एका बिंदूतून काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या. वर्तुळाच्या दोन बिंदूतून छेदून जाणाऱ्या रेषेस डॅश म्हणतात. एका व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला डॅश समांतर स्पर्शिका होऊ शकतात. वर्तुळ आणि स्पर्शिकेचा सामायिक बिंदूला डॅश असे म्हणतात. हे पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. मी जात आहे तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न काय दिलेत? 5 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळाला पी बिंदूतून काढलेली स्पर्शिका PQ असून वर्तुळ मध्यापासून Q बिंदूपर्यंत साधली असता OQ 12 सेंटीमीटर असेल तर PQची काय म्हटले? लांबी म्हटले. यस, काय म्हटले? 5 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळाला P बिंदूतून स्पर्शिका. बघा, स्वाध्याय आहे हे 4.1. पहिला प्रश्न आणि दुसरा तुम्ही करायचा आहे. मी प्रश्न जायले 3. काय म्हटलेत? 5 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळाला आपण एक वर्तुळ काढूया. यस, काय म्हटलेत? 5 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळात P बिंदूतून काढलेली स्पर्शिका. कुठल्या बिंदूत स्पर्शिका आहे? P बिंदूत. इथं P बिंदू घेऊया. या P बिंदूतून काढलेली स्पर्शिका, हे P हा वर्तुळ मध्य. यस, O. P बिंदूतून काढलेली स्पर्शिका कोणती स्पर्शिका? PQ. O वर्तुळ मध्यापासून Q बिंदूपर्यंत सांधली असता OQ सांधली असता हे OQ सांधूया. यस, आणि हे अंतर दिले किती आहे? OQ 12 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला कुठलं अंतर काढायचं आहे? PQ काढायचं. कुठलं काढायचं आहे? PQ बरोबर काय आला? क्वेश्चन. यस, आणि आता समजले ही त्रिज्या आणि स्पर्शिका यामधील कोण काय असतोय? 90 अंश. म्हणजे काटकोन त्रिकोण आला ना, म्हणून लिहूया काटकोन त्रिकोण OPQ मध्ये. तुम्ही डायरेक्ट कोण P म्हणू शकत नाही, भाग झालेत ना, म्हणून कोण OPQ बरोबर 90 अंश. आणि का 90 अंश? कारण स्पर्शिका कोणती? PQ. त्रिज्या कोणती? OP. स्पर्शिका व त्रिज्या यामधील कोण. यस, म्हणून काटकोन त्रिकोण तयार झाला आहे. म्हणजे पायथागोरसचा प्रमेय. आणि 90 अंशासमोरील बाजू कोणती? OQ. म्हणून कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजू कोणती आहे? एक OP आणि PQ बरोबर OPचा वर्ग अधिक OQचा वर्ग. कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. हे तुमच्या भाषेत. प्रमेयाची व्याख्या वेगळी आहे, ते बाहेर मारायची. आता OQ किती आहेत? 12. यस, त्रिज्या दिलेत. किती दिलेत? ती 5 सेंटीमीटर बरोबर OP 5चा वर्ग अधिक आपल्याला काढायचं आहे कुठलं अंतर काढायचं आहे? PQ लिहायचं आहे. PQ काढायचं आहे आणि PQ आपल्याला माहीत नाही, म्हणून 12चा वर्ग 144 बरोबर 25 अधिक PQचा वर्ग. यस, म्हणून 144 हे वजा इकडं बरोबर PQचा वर्ग. म्हणून PQचा वर्ग बरोबर, बघा, 14तून 5 गेले 9, हातचा आला 1, 14तून 3 गेले, किती उरले? 11. यस, म्हणून वर्ग बरोबर आलं. म्हणून PQ बरोबर वर्गचं काय झालं? वर्गमुळात 119 सेंटीमीटर. यस, आता प्रश्न जाऊया चौथा काय म्हटलेत बघा. एक वर्तुळ रचून त्या वर्तुळात एक स्पर्शिका आणि दुसरी छेदिका अशा रचा की दोन्हीही एकमेकांना समांतर असतील. काय काढायचं आहे? एक वर्तुळ काढायचं आहे आणि त्याला छेदिका आणि स्पर्शिका काढायचे ज्या दोन्ही एकमेकाला काय आहेत? समांतर. यस, प्रश्न तुम्ही लिहायचा आहे वहीमध्ये. यस, एक काय काढूया? स्पर्शिका. आणि स्पर्शिका नेहमी लक्षात ठेवा, वर्तुळाला फक्त एक बिंदू स्पर्श करते, हा स्पर्श बिंदू.
आणि एक काय काढूया, छेदिका. छेदिका म्हणजे वर्तुळाला दोन भिन्न बिंदूतून रेषा आहे बघा, दोन्ही परस्पराला समांतर आल्या ना. येस, तर आपल्याला काय समजा ही म्हणूया XY छेदिका C आणि D बिंदूत स्पर्श करते. C आणि कोणत्या D ही आपली स्पर्शिका. येस, AB स्पर्शिका कुठल्या बिंदूत स्पर्श करते, P. बरोबर आहे. मग काढा म्हटलेत, काढलं आपण. आता काय लिहू शकतो बघा, ह्यावरून आपल्याला काय काय समजते. एक, हे फक्त काढायचं आहे. हां, पण तुम्हाला एक्स्ट्रा मी लिहून द्यायला हे वहीमध्ये लिहायचं. नेहमी लक्षात ठेवा, वर्तुळाच्या आत इथं जे आहे हे तुम्ही ह्या तिन्ही टिपा लिहायचं. कुठल्या टिपा लिहायचं इथं, ह्या टिप म्हणून हे. वर्तुळाच्या आत जर बिंदू असेल तर वर्तुळाला कोणतीही स्पर्शिका काढता येत नाही. नेक्स्ट, आत असेल तर स्पर्शिका काढता येत नाही. वर्तुळाच्या परिघावरील एका बिंदूतून, हे बघा हा परिघावरील एक बिंदू आहे, तर त्या बिंदूतून फक्त एकच आणि एकच स्पर्शिका काढता येते. आणि वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिका काढता येतात. येस, ह्या तिन्ही आकृती काढायच्या एका ओळीमध्ये आणि हे तिन्ही टीप लिहायचे इथं. हे गणित फक्त काढायचं होतं, आपण काढलं आहे, संपलं तिथं. इथं 3 आकृत्या काढून ते तिन्ही टिप्स काय करायचं इथं लिहायचं आहे. ह्या तिन्ही आकृत्या 1, 2, 3 काढा आणि खाली ते लिहा. आता आपण जाऊया स्वाध्याय 4.2ला. कुठलं जाऊया, स्वाध्याय 4.2ला. आणि 4.2मध्ये काय म्हटलेत बघा, पहिलं गणित, वर्तुळ मध्यापासून Q बिंदूपर्यंतचे अंतर 25 सेंटीमीटर. वर्तुळ मध्यापासून Q बिंदूपर्यंतचे अंतर किती आहे, 25. Q बिंदूपासून स्पर्शिकेची लांबी 24 असेल तर वर्तुळाची काय काढा म्हटले, त्रिज्या. स्वाध्याय किती, 4.2. येस, पहिलं गणित, वर्तुळ मध्यापासून Q बिंदूपर्यंतचे अंतर. हा वर्तुळ मध्य आणि Q बिंदू पासूनचे अंतर. हा O आणि हा आपला Q बिंदूपासूनचे अंतर किती आहे, 25 सेंटीमीटर म्हणजे बाह्यबिंदू. Q बिंदूपासून स्पर्शिकेची, ह्या Q बिंदूतून एक स्पर्शिका काढलेत. येस, त्याची लांबी दिलेत, ही स्पर्शिका म्हणजे हा P ना. स्पर्शिकेची लांबी किती आहे, 24 सेंटीमीटर. आणि आपल्याला काढा म्हटले त्रिज्या. त्रिज्या म्हणजे कोणती, OP. आणि बघा, त्रिज्या आणि स्पर्शिका यामधील कोन नेहमी किती असते, 90 अंश. म्हणजे पायथागोरसचा प्रमेय. काय लिहिणार, काटकोन त्रिकोण आपल्याला काय काढायचे, त्रिज्या. कोणती त्रिज्या, OP. बरोबर, प्रश्नचिन्ह. यस, काटकोन त्रिकोण लिहिताना काटकोनच काढायचा. काटकोन त्रिकोण हा मध्ये घ्या, OPQ मध्ये कोणता कोण 90 अंश आहे, कारण पायथागोरसच्या प्रमाणे 90 अंशाचा कोण पहिला लागतोय. OPQ बरोबर 90 अंश. आणि हे 90 अंश का आहे, कारण स्पर्शिका व त्रिज्या यामधील कोन. यस, म्हणून आपल्या पायथागोरस 90 अंशासमोरील बाजू कोणती आली, OQ म्हणजे कर्ण. म्हणून OQचा वर्ग बरोबर इतर दोन बाजू एक OP आणि PQ यांच्या वर्गांची बेरीज. म्हणून OPचा वर्ग अधिक काय लिहिणार, PQचा वर्ग. OQ दिलेत किती आहे, 25चा वर्ग. बरोबर, OP किती दिलेत माहीत नाही. PQ किती आहे, 24चा वर्ग. आणि 25चा वर्ग किती असतोय, 725. कारण बघा 5चा वर्ग 25 लिहितो, 2 आणि पुढील संख्या 3, बेत्रिक 6. बरोबर, OPचा वर्ग आणि 24चा वर्ग आहे 576. हे अधिकचं इकडं काय होणार, वजा. म्हणून 725 वजा 576 बरोबर OPचा वर्ग. म्हणून OPचा वर्ग बरोबर वजाबाकी 5तून 6 जात नाही, 15तून 6 गेले 9, हातचा आला 1, 12तून 8 गेले 4, हातचा आला 1 म्हणजे किती आला, 49. म्हणजे OP बरोबर
वर्गचं काय होणार, वर्गमुळात 49 आणि 49चं वर्गमूळ 7 सेंटीमीटर, म्हणजे आपली त्रिज्या किती आली, 7 सेंटीमीटर. नेक्स्ट गणित आकृतीमध्ये 4.11 ह्या आकृतीमध्ये ओ वर्तुळमध्य असणाऱ्या वर्तुळाच्या TP आणि TQ ह्या स्पर्शिका आहेत, म्हणजे हा बाह्यबिंदूतून आणि बाह्यबिंदूतून काढलेल्या स्पर्शिका काय असतात, समान असतात. आणि कोण POQ किती दिले, 110 अंश. तर आपल्याला कोणकोणता काढायचा आहे, PTQ. ॲक्च्युली हे डायरेक्ट आपण करू शकतो, पण मी तुम्हाला सोडवून सांगते. ओके, प्रश्न 2. हा वर्तुळ काढूया मुलीनो. वर्तुळ मध्य आपल्याला टी या बाह्यबिंदूतून स्पर्शिका काढायची. हे त्यांचे स्पर्शबिंदू आहेत. सांधूया स्पर्शबिंदू. बघा काय दिले, हा ओ वर्तुळमध्ये, हे P आणि Q, हा T बाह्यबिंदू आणि बाह्यबिंदूतून काढलेल्या स्पर्शिका कोणत्या आहेत, TP आणि TQ. ह्या काय असतात, समान. ओके, हा कोण दिलेत, POQ दिलेत 110 अंश. आपल्याला कोणकोणता PTQ हा कोण काढायचा, इथं बघा ही त्रिज्या आणि ही स्पर्शिका, म्हणजे हा 90 अंश. यस, आणि ही त्रिज्या आणि स्पर्शिका, हा पण 90 अंश. हा चौकोन झाला ना मुलीनं, 4 बिंदू आहेत, म्हणजे हा 90 आणि 90 किती आला, 180. म्हणजे ह्या दोघांची बेरीज 180, कारण काय, चौकोनाच्या चारी कोणांची बेरीज किती असते, 180 अंश. आणि आपल्याला कोणता कोण काढायचा आहे, PTQ बरोबर प्रश्नचिन्ह. यस, म्हणून चौकोनामध्ये हा 2 कोण आपल्याला माहीत आहे, कोणता कोण, OPT बरोबर, हा पण ना कोण OQT बरोबर किती अंश, 90 अंश. का 90 अंश, कारण स्पर्शिका व त्रिज्या यामधील कोण बरोबर आहे. मग आता आपल्याला हा कोण काढाय आणि चौकोनाच्या चारी कोणांची बेरीज 180 अंश. म्हणून चौकोन, कोणता चौकोन मुलीनो, POQT मध्ये बघा ह्या दोन्ही कोणांची बेरीज घ्यायला पाहिजे 180. हा कोण पहिला लिहिते, हा काढायचा आहे कोण, PTQ अधिक हा कोण POQ, कोण POQ बरोबर किती, 180 अंश. PTQ माहीत नाही, कोण PTQ, पण POQ माहीत आहे किती आहे, 110 अंश बरोबर 180 अंश. यस, म्हणून कोण PTQ 180, हे काय झाले इकडं वजा, म्हणजे कोण PTQ बरोबर किती आलं, यस किती, 70 अंश. हे तोंडीसुद्धा करू शकतो, पण सॉल्विंग मेथड माहीत पाहिजे म्हणून सोडवून दिलेलं आहे. नेक्स्ट जाऊया तिसरं गणित. यस, समजलेलं आहे. तिसरं गणित जाऊया. तिसरं गणित काय दिलेत बघा, वर्तुळमध्ये असणाऱ्या वर्तुळात PA व PB स्पर्शिका P बिंदूतून एकत्र मिळतात. PA आणि PB म्हणजे कॉमन बिंदू P, आणि P हा काय झाला, बाहेर आहे, आणि तेथे स्पर्शिकाने अंतरित केलेला कोन 80 अंश असेल. काय म्हटलेत बघा, पुन्हा वर्तुळ काढूया. PA आणि PB ह्या काय आहेत, स्पर्शिका. हा वर्तुळ मध्य आणि हा P बिंदू, PA आणि PB स्पर्शिका. हा आणि बघा ह्या स्पर्शिका आल्या ना, म्हणजे हा A आणि हा B स्पर्शबिंदू, आणि हे काय झालं, यस
बघा, ओ वर्तुळमध्ये असणाऱ्या वर्तुळास पी ए आणि पी बी ह्या स्पर्शिका पी बिंदूत एकत्र मिळतात. म्हणजे बाह्य बिंदूतून काढलेल्या ह्या स्पर्शिका काय असतात? समान. काय म्हटलेत? येथे स्पर्शिका आणि अंतरित केलेला कोन. कुठल्या कुठल्या स्पर्शिका? पी ए आणि पी बी यांनी म्हणजे या दोघांनी मिळून हा केलेला कोन किती अंशाचा आहे? 80 अंश आहे. हा टोटली कोन 80 आहे. पण आपल्याला कोणता कोन काढायचा आहे? कोन पी ओ ए. पी ओ ए हा कोन काढायचा आहे. एवढाच. कोन पी ओ ए बरोबर क्वेश्चन. आता बघा मुलीनो, आता हे शिकला काय? ही त्रिज्या आणि ही स्पर्शिका म्हणजे हा कोन किती आला? 90 आहे. बरोबर आहे. ही त्रिज्या, ही स्पर्शिका, हा आला 90. ओके, चौकोन झाला. हा टोटली कोन 80 म्हणजे हा टोटली कोन किती आला? 100. मग ह्या त्रिकोणात जाणार. म्हणून पहिला तो जाऊया कोन, हा लिहूया कुठला? ओ ए पी बरोबर कोन ओ बी पी. ओ बी पी बरोबर किती अंश? 90. डॅश स्पर्शिका व त्रिज्या यामधील कोन. येस. म्हणून आता जाऊया चौकोन. चौकोन कोणता? वरून जाऊया ए ओ बी पी. ए ओ बी पी मध्ये आपल्याला हे दोन कोन, हा कोन काढायचा आहे ना. म्हणजे ह्या दोन्ही कोनांची बेरीज 180 अंश. कोणता कोन घेऊया? ए ओ बी. ए ओ बी अधिक हा कोन म्हणजे कोणता? ए पी बी बरोबर किती अंश? 180. म्हणून हा माहीत नाही. कोन ए ओ बी अधिक हा किती दिलेत? 80 बरोबर 180 अंश. म्हणून कोन ए ओ बी 180 अंश वजा अधिकचं काय झालं? वजा कोन ए ओ बी किती आला? 100 अंश. बरोबर आहे. हा आपल्याला नको, हा कंप्लीट कोन 100 आला. आपल्याला त्याच्यातला हा कोन आता जोया. हा काटकोन हे बघा, हे दोन्ही त्रिकोण बघा. येस, हे एकरूप सिद्ध करूया. त्रिकोण कोणता? ए ओ पी व त्रिकोण खालचा त्रिकोण बी ओ पी मध्ये कर्णभुजा गृहीतक ना मुलीनो. येस, कर्णभुजा गृहीतक आणि दोन्ही त्रिकोण लिहूया. कोण ए नाही ओ ए पी हा ना 90 अंश, हा 90 अंश आणि ही बाजू ह्याला समान, ही बाजू पण घेऊ शकतो. ओ ए पी बरोबर कोण ओ बी पी. ओ बी पी बरोबर किती? 90 अंश. डॅश कारण स्पर्शिका व त्रिज्या यामधील कोन. आता कर्णभुजा गृहीतक ना, मग कर्ण कोणता? ह्यामधील ओ पी, ह्यामधील ओ पी. म्हणून कर्ण कोणता आहे आपला? ओ पी. ओ पी बरोबर ओ पी कारण सामायिक बाजू. यस. नेक्स्ट बाजू घ्या. आपण ह्या सुद्धा बाजू घेऊ शकतो. ओ ए बरोबर ओ ए बरोबर ओ बी कारण काय आहेत? त्रिज्या. आणि तुम्ही ह्या सुद्धा बाजू घेऊ शकता. हा ए पी आणि बी पी कारण काय? बाह्यबिंदूतून काढलेल्या स्पर्शिका काय असतात? समान. पण राहून दे. म्हणून कर्णभुजा गृहीतकावरून त्रिकोण ए ओ पी एकरूप त्रिकोण बी ओ पी. दोन्ही त्रिकोण एकरूप म्हणजे उरलेल्या बाजू, उरलेले कोण समान ना ग? येस. म्हणजे हा कोण ह्याला समान ना? येस. म्हणून कोण ए ओ पी नाही ए ओ पी. येस बरोबर कोण
BOP बरोबर. पण हा कंप्लीट कोण किती दिलेत 100. दोन्ही समान म्हणजे 100 भागिले किती आलं 2 भाग लावा के बे. हे बघा हे दोन्ही कोण समान परंतु हा कंप्लीट कोण काय 100 म्हणजे अर्धा व्हायला पाहिजे बरोबर आहे. म्हणून भागलो या के बे 10 आणि 0 म्हणजे हा प्रत्येक कोण किती आला 100 म्हणजेच आपला कोण POA दॅट इज म्हणून कोण AOP बरोबर किती आला 50. तेच व्यवस्थित करून दॅट इज उलटं लिहूया POA बरोबर किती आला 50. यस नेक्स्ट जाऊया 4.